ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर आजचा अनुभव खूप सुंदर। जितेंद्र परब म्हणून आहेत अकोटमधून, त्या दादांनी कॉल केलेला होता आणि दादांनी मला हा अनुभव आषाढी एकादशी दिवशी शेअर करा म्हणून सांगितलेलं होतं. तर सॉरी दादा, त्या दिवशी झालं नाही, म्हणजे माझ्या लक्षात आलं नाही की कुठला अनुभव एडिट करायचा. आणि जसे ओळीनं आलेले आहेत तशाच पद्धतीनं मी करत गेले आणि नंतर माझ्या लक्षात आलं की पण हा अनुभव तुम्ही आईंचे भक्त आहे तर गुरुवारी येणारच आहे हा अनुभव. तर खरंच सॉरी, पण आईंना वाटलं असेल किंवा विठ्ठलाला वाटलं असेल की हा अनुभव गुरुवारी शेअर व्हावा, तर त्यांची इच्छा शेवटी. तर बघा, ते म्हणतात की माझे आईवडील विठ्ठलाचे खूप मोठे भक्त. माझ्या आईवडिलांना खूप वर्ष मूल नव्हतं, तर मला म्हणजे माझा जन्म विठ्ठलाच्या कृपेनं झाला का असं ते म्हणतात आणि जे जे आहे ते सत्यच आहे म्हणतात. का तर माझा जन्म कमला एकादशीचा आहे म्हणतात. आणि खूप आधीपासून माझे वडील शेती करायचे, तर शेतातनं जाऊन आले माझे वडील की मग लगेच माझे वडील आणि आई आधी हातपाय धुवून भजन करायला बसायचे म्हणतात. भजनं करायचीत, अडाणी होतीत, पण सगळे म्हणजे नेम धर्म पाळून आयुष्यभर वागले. धार्मिक होते माझे आईवडील फार. त्यामुळं मी पण खूप चांगल्या रीतीनं वाढलो, खूप धार्मिक वातावरणात वाढलो. आणि त्यामुळं मग आमच्या शेजारी एक कुलकर्णी काका म्हणून होते, त्यांनी बालोपासना घ्यायचे. तर मी प्रसादाच्या निमित्तानं मुलांबरोबर जायचो आणि खूप लहान वयात मी 3री-4थीला असल्यापासून जायला लागलो म्हणतात. आणि त्यामुळं लगेचच मग मी आईंच्या मार्गात आलो म्हणतात. ते मला चांगलं वाटायला लागलं. आणि जे काका होते ते आम्हाला पुस्तकं द्यायचे आईंची वाचायला वगैरे, आणि त्यामुळं मी आईंच्या मार्गात आलो म्हणतात ते. आणि मी आईंच्या मार्गात आल्यावर कधी माझ्या आईवडिलांनी सुरुवातीला तेवढं मला असं हे काय करतोयस वगैरे ते असं हे केलं, पण ज्यावेळेला मी अगदी लहान वयात मला पण खूप चांगले संस्कार मिळाल्यामुळं खूप लहान वयात खूप गोष्टी समजत गेलेल्या होत्या. तर मी आईवडिलांना म्हणायचो की हे म्हणजेच पांडुरंग आहेत, पांडुरंग म्हणजेच आई आहेत. मला आश्चर्य वाटलं की 5वी, 6वी, 7वीच्या वयात मुलगा आपला असं सांगतोय. तर आईवडिलांनी पण कधीच असं हे केलं नाही. आणि मी 8वीत असताना मी घरी आईंचा फोटो घेऊन आलेलो म्हणतात. तर माझी आई कायम पाया पडायची, आईंच्या दोन्ही हात त्यांच्या चरणावर ठेवून पाया पडायची आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायची म्हणतात. आणि पांडुरंग म्हणजेच हे आहे, या आहेत, पांडुरंग म्हणजेच या आहेत असं ज्यावेळेला मी म्हणायचो त्यावेळेला त्यांनी कधी आक्षेप घेतला नाही. आणि ज्या वेळेला मी पोलीस भरतीसाठी ट्राय केली आणि मी ज्याला पोलीस झालो, माझं सिलेक्शन झालं, मी पोलीस झालो, त्या दिवशी आईंना उचलून माझ्या आईनं अगदी म्हणजे लहान मुलाला कवटाळतात तसं आईंचा फोटो उचलून धरलेला होता म्हणतात. देवारातनं काढून असं धरला आणि ती इतकी रडत होती म्हणतात. गावात माझा सत्कार झाला. आणि खरंच आईंच्या कृपेनं आणि माझ्या आईवडिलांच्या विठ्ठलावरच्या भक्तीनं हे सगळं साध्य झाले. असे अनुभव ज्यावेळेला यायला लागलेले आहेत आणि ते माझ्यापर्यंत येतात आणि माझ्या थ्रू आई शेअर करायला लागलेल्या आहेत. मी खरंच स्वतःला खूप नशीबवान म्हणेन की माझी लायकी नसताना इतक्या लांबून इतक्या ह्यानं लोक सांगतात आणि मी ते म्हणजे आईंच्या कृपेनं शेअर करायला लागले. खरं तेवढी लायकी नाही आहे माझी, पण हे आईंनी खरंच खूप मला म्हणजे भरून पावल्यासारखं होतं. एवढे सुंदर सुंदर अनुभव. तर ते म्हणतात ज्यावेळेला मी पोलीस झालो त्यावेळेला आई इतकी रडली आईंना पकडून. माझ्या वडिलांनी आईंच्या चरणावर हे ठेवलं, डोकं ठेवलं, विठ्ठल विठ्ठल म्हणत ते किती तर वेळ म्हणजे विठ्ठल 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 म्हणत असे बसलेले होते. त्याच्यानंतर माझ्या सत्कार वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर म्हणतात की सगळ्या गोष्टी सुरळीत होत्या आणि नंतर लग्न झालं म्हणतात माझं. मग माझी बायको पण आईंच्या मार्गात आली म्हणतात. पण माझ्या आईवडिलांचा जो वारीचा नेम होता तो माझ्यामुळं सुटला म्हणतात की मी त्यांना हे म्हणजे माझ्या ड्युटी असायच्या आणि मी त्यांच्याकडे जास्त वेळ देऊ शकत नव्हतो, त्यांना वेळ देऊ शकत नव्हतो. माझ्या ड्युटी वगैरे असायच्या आणि अशा ह्याच्यामध्ये तर पोलिसांना जास्त ड्युट्या वगैरे असतात म्हणतात.
तर त्यामुळं मी सांगितलेलं होतं की तुम्हाला आधेमध्ये मी नेऊन आणेन, पण तुम्ही दोघं मिळून आता कुठं जायचं नाही. आणि इथं आई आहेत, तुमची भक्ती आहे, तर इथं देव तुम्हाला भेटेल. आणि आमच्या घरी इतकं वातावरण म्हणतात, हे माझी बायकोसुद्धा तेवढीच सात्विक आहे म्हणतात. तीसुद्धा तेवढंच घराला माझ्या आईनं जेवढं घरपण आणलं तेवढंच तिनंसुद्धा आणलं म्हणतात. त्यामुळं घरात असं काय हे नाही म्हणतात. त्यामुळं माझी आईवडिलांनी माझ्या पुढं गेले नाही. तर मी काळजीपोटी सांगतोय, हे ओळखल्यावर ते हे केले नाहीत. आणि म्हणतात की ह्या 6-7 वर्षात त्यांनी पण नाही हे केलं. पण मी ज्याला सुट्टी मिळेल त्यावेळेला मी त्यांना नेऊन आणू, म्हणजे वर्षातनं 1 ते 2 वेळा मी त्यांना घेऊन जात होतो पंढरपूरला आणि आणत होतो. फक्त वारीच्या वेळेला अजिबात जायचं नाही म्हणून मी सांगितलेलं होतं. तर ते त्यांनी फॉलो केलं. पण एकादशीचा आमचा नेम असा होता म्हणतात, मी जरी नसलो नंतर, तर माझी मुलं आणि माझी बायको, माझे आईवडील हे चालवायचे. मी समजा माझी ड्युटी वगैरे असली तरी पण ते चालवायचे म्हणतात. तर ते म्हणतात की सकाळी माझे म्हणजे आईवडील रोज संध्याकाळी भजन करायचे. तर एकादशी दिवशी मी त्यांना म्हटलं की आईची खूप छान भजनं आहेत एकादशीची, आपण संध्याकाळचा नेम करायचा का, सगळे मिळून भजन करायचं का घरात. तर माझ्या आईवडिलांना फार आनंद झाला म्हणतात. आणि ठीक आहे आपण करूया म्हणले. मग त्यांनी जे संध्याकाळी भजनं करायची ती सकाळी करायचीत आणि संध्याकाळची भजन आम्ही करायचो म्हणतात. तर माझ्या आईवडिलांनी कुठला माझा शब्द मोडला नाही. पण म्हणतात की, आणि मी पण माझ्या आईवडिलांनी किंवा माझ्या बायकोनं सुद्धा कधी माझ्या आईवडिलांनी शब्द मोडावा, असं त्यांचा शब्द मोडेल असं आम्ही कधी केलो नाही म्हणतात ते. आणि ते म्हटलं की एक दिवशी असंच त्यांचं म्हणजे दीड वर्ष 2 वर्ष झाली म्हणतात की त्यांचं असंच दुखायला लागलं माझ्या वडिलांचं. ते आधी सांगते की ते म्हणतात आम्ही सकाळचं मग त्यांनी भजन करायचे, जे संध्याकाळी करायचे ते सकाळी करायचे. आणि आईंचं जे भजन असायचं ते संध्याकाळी करायचो आम्ही एकादशी दिवशी. म्हणजे त्यांना आपण छान वाटायचं की 2 टाईम आपलं भजन व्हायला लागलेलं आहे एकादशी दिवशी. त्यामुळं आईवडिलांना पण छान वाटायचं म्हणतात. आता वडिलांची आधी शेती वगैरे करायची, सगळी मी कामं बंद केलेली होती म्हणतात. या 6-7 वर्षात जसं माझं लग्न झालं त्याच्यानंतर 1 वर्षभरानं माझी बायको पण म्हणायला लागली की बाबांना पाठवत जाऊ नका. त्यामुळं मग आम्ही सगळंच बंद करून टाकलं त्यांचं म्हणतात. म्हणजे जाणं वगैरे, शेतात वगैरे जाणं त्यांनी सगळंच बंद करून टाकलं की तुम्ही इथल्या इथं फिरा, हिंडा आणि खाऊन पिऊन नामस्मरण करत बसा. तर ते म्हणतात संध्याकाळचं मंदिरात वगैरे तिथं आमच्या इथं आहे, तिथं मंदिरात त्यांनी जायचे. पण वडील आणि माझी आई म्हणतात दिवसभर, माझी आई तर सारखी म्हणते जरा सुनेला थोडं काहीतरी काम मदत करायची आणि थोडं नातवंडांना सांभाळण्याचं काम करायचे म्हणतात माझी आई. आणि दिवसभर ती जपमाळ घेऊन विठ्ठल 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 करत बसायचे म्हणतात. कधी माझ्या आईनं आमच्या संसारात इंटरफेअर केलं नाही, वडिलांनीही केलं नाही म्हणतात. तर हे अशा पद्धतीनं चालू होतं. आणि ते म्हणतात की ज्या वेळेला 2-2.5 वर्ष होत आली म्हणतात, 1.5-2 वर्ष नाही 2.5 वर्ष, मी ते व्हिडिओ ऐकून करत असते त्यामुळे थोडंफार गल्लत होत्या बोलण्यात. तर ते 2.5 वर्ष झालं म्हणतात की माझ्या वडिलांचं थोडं दुखायला लागलेलं होतं, खांदे दुखायचे म्हणतात त्यांचं. आणि डावा खांदा खूप दुखत होता अधूनमधून. तर डॉक्टरांना वगैरे आम्ही घरी बोलवलेलं होतं, का तर यायचेच नाहीत, कुठल्या गोष्टी माझ्या टाळायच्या नाहीत. पण दवाखान्यात म्हटल्यावर ते एवढे प्रचंड चिडायचे म्हणतात, काही मला गरज नाही दवाखान्याची, एवढं त्यांचं ठरलेलं. आणि कधी माझ्या वडिलांना किंवा आईलासुद्धा म्हणतात बीपीची सुद्धा गोळी नव्हती. माझ्या आईला नंतर बीपीची गोळी चालू झाली म्हणतात. पण वडिलांना काहीच नव्हतं, कधीच काही नव्हतं. का तर आधीपासून आमच्या घरात सात्विक वातावरण आणि सात्विकच खाणं होतं. माळकरी असल्यामुळं कधीच ते असं त्यांनी दुसरं काही खाल्लं नाही. आणि त्यामुळं मी पण व्हेजिटेरियनच झालो. माझ्यामुळं बायको आधी खात होती, पण तिनं पण नंतर बंद केलं. तिला आम्ही म्हणायचो की बाई तुला जर पाहिजे असेल तर बाहेर तुला नेऊन खायला घालून आणतो मी. तर नाहीच म्हणतात, माझी बायकोनं ते सोडूनच दिलं. आणि आईंनी तिच्याकडनं ते हे करून घेतलं म्हणतात. तर ते सांगत होते, मी खूप लांबड लागते. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण
खूप पॉझिटिव्हिटी आणतात आपल्यात, की किती सात्विकतेने एक एक लोक जीवन जगतात हे सांगायसाठी ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या. नाहीतर अनुभव मग पटकन काहीतरी झटझट झटझट जे अनुभव आहे ते सांगता येतात. पण काही काही गोष्टी अशा असतात की ज्या पोचल्या पाहिजेत लोकांपर्यंत. तर ते म्हणतात दुखत होतं त्यांचं आणि 2.5 वर्ष तरी झाले म्हणतात ह्या गोष्टीला, दुखत होतं. तर दवाखान्यात काही केलं येईनात. मी डॉक्टर घरी बोलवले, तर त्यांनी सांगितलं ECG वगैरे काढून बघा वगैरे सांगितलेलं होतं. तरी पण त्यांनी ऐकलं नाही म्हणतात. अजिबात दवाखान्यात आले नाहीत. आईला सांगितलं, अगं त्यांना जरा समजव. मी ओरडून ते हे करायला लागलं तर माझ्यापेक्षा जास्त आवाज चढवून बोलायला लागले आणि तू आम्ही तुझ्या संसारात मध्ये बोलतोय का, तू बोलायचं नाहीस. माझे आईवडील इतके अडाणी, पण एक एक वेळेला इतक्या ह्यानं बोलायचे की असं वाटायचं आपण शिकूनसुद्धा अडाणी आहे ह्यांच्यासमोर असं. तर त्या गोष्टीत मात्र आईवडिलांनी कधीच माझं ऐकलं नाही म्हणतात दवाखान्यात येण्याच्या बाबतीत. आणि कधी ते आजारी पण कधीच मला आठवत नाही म्हणतात माझ्या आईवडील आजारी किंवा अंथरुणावर झोपलेले आणि कधीच नाही म्हणतात. मग असं होत असताना, दुखत असताना एकादशी आली म्हणतात, योगिनी एकादशी आली म्हणतात. आणि सकाळी आम्ही रोजच्याप्रमाणे भजन केलं. त्यांचं मी उपवास वगैरे सगळे बंद करायला लावले होते. 15 दिवसाच्या सगळ्या एकादशी करत होते. पण ह्या 6-7 वर्षात त्यांचं जसं वय वाढायला लागलं, तर का तर माझ्या वडिलांचं आता 2-2.5 वर्षापूर्वी 85 क्रॉस झालेलं होतं म्हणतात. का तर माझ्या आईला वेळानं मूल झालेलं होतं, मी वेळानं झालेलं होतं म्हणतात. आणि लग्न पण वेळानं झालेलं होतं. त्यामुळं ते असं नाही आहे की ते जुनी लोकं होती म्हणून. खरं आईवडिलांचं म्हणजे वेळानंच लग्न झालेलं होतं म्हणतात. त्यामुळं आता ते सगळं सांगत बसत नाही मी. आणि मग ते म्हणतात की ज्या वेळेला दुखायला लागलं त्याच्यानंतर एक 5-6 दिवसानं म्हणतात योगिनी एकादशी आली. आणि एकादशी दिवशी सकाळी त्या दोघांनी मिळून भजन केलं आईवडिलांनी. आणि नंतर आम्ही सगळेजण, आम्ही पण कधी उपवास करत नाही म्हणतात, माझी बायको मी कधीच आम्ही उपवास करत नाही. आम्ही जेवलो म्हणतात सगळेजण आणि संध्याकाळी परत भजन केलं म्हणतात. एकादशीचं नेहमीप्रमाणे भजन केलं. आणि दोन्ही टायमाची भजनं झाल्यानंतर संध्याकाळी 9:30च्या दरम्यान म्हणतात माझ्या वडिलांना एकदम अचानक अटॅक आला आणि वडील माझे गेले एकादशी दिवशी म्हणतात. हा म्हणजे तो आमच्यासाठी दुःखाचा प्रसंग होता. पण त्यांची जी भक्ती होती त्या भक्तीनं म्हणतात की एकादशी दिवशी त्यांनी गेले म्हणतात. आणि तुम्हाला सांगतो म्हणतात की ही गोष्ट साधी सोपी नाही आहे, खूप जास्त. तर माझे वडील गेल्यावरसुद्धा आम्ही एवढं दुःखात होतो, पण आम्ही 5 भजनं केली म्हणतात. वडिलांना उचलायच्या आधी, घरातून बाहेर काढायच्या आधी 5 भजनं केली म्हणतात. आणि विठ्ठल विठ्ठल म्हणतच माझ्या वडिलांचं हे केलं. का तर सगळ्यांना गावात माहिती होतं हा खूप मोठा विठ्ठल भक्त आहे म्हणून. आणि खूप सगळी सुखं बघितली म्हणतात. आमची सगळी सुखं त्यांनी बघितली, कुठलं असं राहिलं नाही. पण आम्हाला कुणालाही वाटतंय की आपलं माणूस आपल्यासोबत असावं. त्याच्यानंतर मग म्हणतात 1-1.5 वर्ष मग जरा आईला बीपीचा वगैरे थोडा त्रास सुरू झाला. थोडंसं हे झाल्यानंतर, वडील गेल्यानंतर थोडं एक जोडीतलं एक गेले की असं हे होतंयच म्हणतात. आणि मग आईला तेवढा बीपीचा त्रास सुरू झाला. पण तीसुद्धा अशीच की नाही म्हणत होती. पण आम्ही जोर जबरदस्ती, आता तुझं काय ऐकणार नाही, दवाखान्यात नेलं वगैरे. मग ते बीपी हे झालेलं आहे. मग बीपीची गोळी आईला सुरू झाली म्हणतात. आणि मागच्या आषाढी एकादशी दिवशी म्हणतात मग आधी मी नेऊन आणलेलं म्हणतात, आईला आधीच नेऊन आणलेलं म्हणतात. म्हणजे यात्रा येणार आहे त्याच्या आधीच मी नेऊन आणलेलं म्हणतात पंढरपूरला. आईला दर्शन वगैरे करून आणलेलं. ते आईंनी मला म्हणजे तशी कृपा केली आईंनी म्हणतात माझ्यावर. आणि आईंनी मला हे केलं म्हणतात, सुचवून दिलं की तिला आधी नेऊन आण. नाही तर मी आषाढी एकादशी वगैरे झाल्यानंतर मी जायचो म्हणतात. आणि आईने मला असं काय हे दिलं म्हणतात की प्रेरणा दिली की आधी घेऊन जाऊन ये म्हणून. आणि मी आधी घेऊन जाऊन आलो म्हणतात. नंतर माझ्या ड्युट्या वगैरे चालू झाल्या म्हणतात. आणि आधी आईला घेऊन जाऊन आलो म्हणतात आषाढी एकादशीला.
आणि आषाढी एकादशीच्या आधी पंढरपूरला दर्शन करून आलो. आणि दर्शन करून आल्यानंतर सगळं व्यवस्थित होतं म्हणतात आईचं मागच्या वर्षी. आणि सगळं आषाढी एकादशी दिवशीसुद्धा आम्ही सकाळी वडील जसे भजन करायचे, जसे वडील गेलेले होते म्हणतात, सकाळचं जे एकादशीचं भजन असायचं मी आईबरोबर बसून करायचं म्हणतात. आणि मग मी त्या दिवशी आईबरोबर बसून भजन केलं. आणि आई खूप व्यवस्थित होती म्हणतात, नॉर्मल होती एकदम. आणि जेवण वगैरे सगळे व्यवस्थित केलं म्हणतात. मग आषाढी एकादशी तेवढा आम्ही उपवास धरायचो म्हणतात. आणि मग ते जेवण म्हणजे फराळ वगैरे सगळा केला म्हणतात आम्ही. आणि संध्याकाळी भजन झालं सगळं व्यवस्थित. आणि संध्याकाळी भजन झाल्यानंतर आईंना प्रार्थना केली की आई आणि सगळी सुखं तुमच्या कृपेने सगळी सुखं आहेत आणि अशीच सगळी राहू दे. आणि काय त्या दिवशी आईच्या मनात आलं म्हणतात. आणि आईंचा फोटो उचलला म्हणतात त्या दिवशी, ज्या दिवशी मला सर्व्हिस लागली त्या दिवशी उचलला होता. आणि मागच्या आषाढी एकादशीला आईंचा फोटो उचलला आणि असा धरला आईनं. आणि आई म्हणली तुमच्यावर माझ्या मुलाची फार श्रद्धा आहे आणि कायम त्याच्या मागं पाठीशी उभं राहावा असं म्हटली. आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत परत तिनं तो फोटो ठेवला तिथं. पण मला का कळलं नाही म्हणतात आईनं असं का केलं म्हणतात. आणि काहीच तिचं असं काहीच नव्हतं की बाबा तिचं काय दुखतंय किंवा काय काहीसुद्धा नव्हतं म्हणतात. आणि आई झोपली म्हणतात, आम्ही सगळे झोपलो. आणि अचानक माझा मुलगा उठला म्हणतात रात्रीचं, 11:15 दरम्यान माझा मुलगा उठला म्हणतात. आणि माझा मुलगा उठल्यावर हा का उठलाय म्हणून आम्ही उठलो एकदम म्हणतात. आणि काय झाले रे तर तो एकदम रडायला लागला म्हणतात. म्हणून मग मी काय केलं की रडायला लागलाय म्हणून काय झालं म्हणजे तो घाबरून उठलेला म्हणतात. आणि काय झाले असं करत मग जाग जरा पाणी घेऊन ये म्हटलं. आणि ती पाणी घेऊन आली. काय झाले तर मला आजीजवळ झोपतो मी असं तो म्हटला. आजीजवळ जाऊन झोपतो. मलाच कळे ना की हा अचानक उठून असा का करायला लागलेला आहे. आणि मी म्हणजे म्हटलं आजी आता झोपलेली असता, तू जाऊ नकोस तिथं, तू रडत गेलास तर आणि उठेल. तर नाही आजीजवळ झोपतो असं म्हणून हे करा. आणि तो अगदी ओरडतच पळतच गेला. आणि मी म्हटलं आई आता उठत्या म्हणून मी त्याच्या मागं पळत गेलो. माझी बायको ग्लास घेऊन त्याच्या मागं पळत म्हणत्या आणि मुलगी तेवढी शांत झोपलेली होती म्हणतात माझी. आणि गेलो आणि आजी मी तुझ्याजवळ झोपतो असं करून त्यानं डायरेक्ट हात ठेवला म्हणतात आईच्या अंगावर. आणि तरी पण आई उठली नाही म्हणतात. आणि ज्यावेळेला मला असं जाणवलं की एवढा आम्ही म्हणजे तो एवढ्या जोरात ओरडत गेला, आई उठली कशी नाही. तर मी म्हटलं आई कशी काय उठली नाही. आणि तिला उठवून सांगावं तर नाही तर अंगावर म्हणजे झोपेत बिपेत अंगावर बिंगावर आई असं हे होईल आणि पोराच्या अंगावर बिंगावर हे होईल किंवा हा जास्त लाता घालतोय हा पण लाता बिता घालेल आई. आणि हा बघ अर्णव तुझ्याकडे आलाय बघ झोपायला असं मी म्हणायला लागले. आणि आई हलेनाच. आणि एकदम मला इतका जोरात शॉक बसल्यासारखा झाला म्हणतात. आई म्हणायला लागलं. तर आई गेलेली होती म्हणतात. आणि ती होती आषाढी एकादशी, मागची आषाढी एकादशी म्हणतात. आणि रात्री 11:15 वाजता आम्हाला कळलं की आई गेलेली आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो म्हणतात हे म्हणजे काही माझ्या आईवडिलांचा मला त्रास झाला नाही. अगदी म्हणतात की असे माझे आईवडील हे झाले म्हणतात. म्हणजे आणि एकादशी दिवशी माझा जन्म, एकादशी दिवशी माझ्या वडिलांचा मृत्यू, एकादशी दिवशी आषाढी एकादशी एवढी पवित्र त्या दिवशी. आणि दोन्ही टायमाची भजनं करून माझ्या आईवडिलांना मरण आलं. खाऊन पिऊन माझे आईवडील अगदी सुखासमाधानानं कुठं हळहळत किंवा कुठं त्रासात कुठं काही दुखत खुपत असं माझ्या आईवडिलांना मरण आलं नाही. कुठला सारखं दवाखाने कधी माझ्या आईवडिलांचे दवाखाने मी बघितले नाहीत. ही जी असतं ना म्हणतात ही भक्तीची हे असतं. आणि माझ्या मला त्या दिवशी इतकं गहिवरून आलं. माझ्या आईनं का फोटो उचलला हे मला त्या दिवशी कळलं. आईंचा फोटो का उचलला आणि काय करावं काय सुचेना. मी इतका ओक्साबोक्षी रडायला लागलो. आणि माझी बायको पण इतकी रडायला लागली. आणि शेजारी पाजारी आले म्हणतात. आणि मग त्या सगळेजण म्हटले
की विठ्ठल भक्त होते ते तू रडू नकोस. आणि खरंच माझ्या आईवडिलांना खूप मानतात, आमच्या इथं म्हणतात खूप मानतात. आणि सगळेजण म्हणतात की त्यांची पुण्याई म्हणून तू इतका हे झालास आणि तू पण चांगल्या मार्गात आलेला आहेस. तर आईने खूप सोनं केलं माझ्या आईवडिलांचं म्हणतात. कधी आम्हाला त्रास झाला नाही, माझ्या आईवडिलांचा कधी त्रास झाला नाही, किंवा आईंनी इतकं हे केलं म्हणतात आम्हाला, एवढं छान आम्हाला जीवन दिलं की जे भले भले लोक आमच्यासारखं जीवन मागायला तरसतील. का हे जीवन जे आहे ना म्हणतात माझं, हे फक्त म्हणजे त्यांच्या भक्तीमुळं आणि आईंच्या शक्तीमुळं आमचं जीवन एवढं सुंदर आहे म्हणतात. आणि मागच्या आषाढी एकादशीला हे झालं म्हणतात. आणि म्हणून मी ह्या एकादशीला हा अनुभव शेअर व्हावा. मला खरंच खूप गिल्ट वाटायला लागला. पण दादा तुम्ही पण आईंचे भक्त आहे, तर गुरुवार हा सुद्धा आईंचा वार आहे. आई म्हणजेच तुम्ही म्हणताय ना पांडुरंग, आई म्हणजेच विठ्ठल. तर खूप सुंदर अनुभव होता हा. तर असेच आणि इतके सुंदर अनुभव मी माझ्या तोंडातून निघायला लागलेत आणि माझ्यातर्फे आज लोकांपर्यंत पोचायला लागल्यात. आईंची खूप मोठी कृपा, लायकी नसताना आईंनी हे काम सोपवलं आणि त्या पाडून घ्यायला लागलेत हे. तर असे सुंदर सुंदर अनुभव सगळ्यांना येऊ देत आणि कुणाचंही पाय सुटू नयेत आईंचे कुणाच्याही कडून, एवढी आईंच्या चरणी प्रार्थना आहे. असे छान छान अनुभव येऊ देत सगळ्यांना आणि ते शेअर होऊ देत, आईच्या चरणी प्रार्थना आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.